मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च हप्त्याबद्दल मोठी हालचाल सुरू होण्याची शक्यता तयार होत आहे आणि यावेळी काही महत्त्वाचे संकेतही समोर येत आहेत. सध्या पाहायला गेलं तर मार्च महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. दरम्यान शासनाकडून या संदर्भात अधिकृत GR अजून जारी झालेला नाही. विशेष म्हणजे मागील काही दिवसात इतर योजनांचे GR आले असले तरी या योजनेचा GR प्रलंबित आहे. रविवार असल्यामुळे कोणतीही प्रशासकीय हालचाल होण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे आज GR येणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. आज 20 तारखेनंतर प्रक्रिया वेगाने सुरू होण्याचे संकेत आहेत. याचा थेट अर्थ असा की शासन स्तरावर काहीतरी अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे, पण अंतिम निर्णय अजून बाहेर आलेला नाही. जर GR लवकर आला तर लगेच वितरणाला सुरुवात होऊ शकते. उशीर होत असल्यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. सततचा विलंब हा प्रशासनाच्या गतीवर प्रश्न निर्माण करतो. वेळेवर हप्ता मिळाला तर महिलांना खर्च, बचत आणि लहान गरजांसाठी मोठा आधार मिळतो. सण उत्सवाच्या काळात पैसे मिळाल्यास त्याचा उपयोग अधिक प्रभावी होतो. नियमित वितरण झाल्यास योजनेवर विश्वास वाढतो. सततचा विलंब झाल्यास लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढते, आर्थिक अडचणी वाढतात, योजनेची विश्वासार्हता कमी होते. 2-2 महिन्याचा गॅप हा व्यवस्थापनातील कमतरता दाखवतो. सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. GR अजून आलेला नाही. 20 तारखेनंतर हालचाली वाढतील ही फक्त संभाव्यता आहे. 20 ते 22 तारखेच्या दरम्यान वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे, पण हे अधिकृत नाही. एकंदरीत पाहता लाडकी बहीण योजनेचा मार्च हप्ता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, पण तो पूर्णपणे GR वर अवलंबून आहे. शासनाने वेळेवर निर्णय घेतला तरच या योजनेचा खरा फायदा महिलांना होईल. उशीर टाळून नियमित वितरण करणे ही आता गरज बनली आहे. धन्यवाद.